नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप असं आज म्हणायलाच हवं. आणि कायमच आपल्या ते स्मरणात असतं ते म्हणजे जाणता राजा आपल्या सगळ्यांनाच वंदनीय आहे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने या जाणत्या राजाला मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जात धर्म पंथ हे कुणी लेबलं लावलेली आहेत, अर्थातच माणसानेच लावलेली आहेत. पण याही पलीकडे जेव्हा जन्माला आलेलं बाळ असतं ते फक्त माणूस म्हणून जन्माला आलेलं असतं. मग हे जन्माला आलेलं बाळ माणूस म्हणून वाढताना ही लेबलं आपण जरा बाजूला काढली तर एक माणूस म्हणून जगण्याचे त्या बालकाला काही हक्क आहेत. आणि पुढे जाऊन व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरताना नैसर्गिकदृष्ट्या हक्क आणि मानव म्हणून असलेले हक्क. पण जेव्हा आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करत असतो तेव्हा या हक्क अधिकार या संज्ञांच्या बाबतीमध्ये कुठे ना कुठे गल्लत होते, गोंधळ होतो. आणि पुढे जाऊन मानवी हक्क, सामाजिक न्याय या सगळ्या बाबींच्या बाबतीमध्ये न्याय अन्याय ही संकल्पना मध्ये येते. मुळात सामाजिक न्याय हा सगळ्यांना मिळणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा विचार करत एक अशा पद्धतीची समिती फॉर्म केलेली आहे की सामाजिक न्याय या दृष्टिकोनातनं तो सर्वांना समान पातळीवरती असावा, माणूस म्हणून प्रत्येकाचा विचार व्हावा या उद्दिष्टाने 21 फेब्रुवारी 20 फेब्रुवारी हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर 21 फेब्रुवारी हा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशन डे आहे. मग या दृष्टिकोनातनं या नेमक्या संकल्पना काय आहेत? माणूस म्हणून जन्माला आल्यावर जगण्याचे हक्क मिळणं असं जेव्हा म्हणतो त्याही पलीकडे जाऊन सामाजिक न्याय हा माझा हक्क आहे आणि मानवी हक्क हे माझे मला मिळायला हवेत या संकल्पना सुद्धा समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. म्हणूनच हा आजचा विषय. आजचा आपला विषय आहे सामाजिक न्याय आणि महिला सुरक्षा, ह्युमन राईट्स. सामाजिक न्याय आणि मानवी हक्क या दृष्टिकोनातनं आपण आज समजून घेत आहोत. आणि यासाठी मार्गदर्शन करणारे 2 तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेले आहेत. ते आहेत ॲडव्होकेट अनिल कुमार माने आणि मीनल शृंगारपुरे. नमस्कार. आपल्या दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. आजचे तज्ज्ञ ॲडव्होकेट अनिल कुमार माने यांच्याविषयी सांगायचं म्हणजे गेली 20 वर्ष ते वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. घरगुती अत्याचार, गुन्हेगारी, ग्राहक संरक्षण या दृष्टिकोनातनं विविध केसेसचा त्यांचा मोठा अनुभव आहे. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ ॲडव्होकेट मीनल शृंगारपुरे यांच्याविषयी सांगायचं तर मुंबई आणि पुण्यात त्या वकिली व्यवसायात आहेत. मुंबई उच्च न्यायालयात इलेक्टेड मेंबर म्हणून त्या कार्यरत आहेत. लोक अदालतमध्ये त्या सहभागी असतात. विविध वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये कायदेतज्ञ म्हणून त्या मार्गदर्शन करतात. आज आपल्याला त्या दोघांकडून या संज्ञांविषयी आणि त्या आपल्याला कशा लागू होतात या सगळ्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक हे असे आहेत: 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे सामाजिक न्याय आणि मानवी हक्क. आणि या दृष्टिकोनातून 2 पाहुणे आपल्याला मार्गदर्शन करतात. जेव्हा सामाजिक न्याय दिवस जो आहे तो आपण लगेचच उद्या म्हणजे 20 फेब्रुवारीला साजरा करतोय, हा नेमका काय आहे याविषयी. सामाजिक न्याय म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक समाजातल्या घटकांना समान हक्क, समान संधी आणि संपत्तीचा समान वाटप दिला पाहिजे. सोशल जस्टिस म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन. आपले कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे संविधान ह्याच्यानुसार कोर्टापुढे प्रत्येक माणसाला गोरगरीब असू देत किंवा त्याचा लिंगभेद म्हणजे स्त्री पुरुष असा भेद न करता सगळ्यांना समान हक्क द्यायला पाहिजे हे आपल्या संविधानाने लिहिलेलं आहे. भारताची लोकसंख्या ही 120 कोटी आहे. त्या 120 कोटीमधली निम्मी लोकसंख्या ही वेगवेगळ्या तऱ्हेने दुर्बल घटकांची आहे. दुर्बल घटक कोण हे मी नंतर सांगते. पण त्या दुर्बल घटकांना आपल्याला कसं कॉमन मुख्य प्रवाहात आणता येईल हे आपण बघितलं पाहिजे.
त्या 60 कोटी निम्मे जी लोकसंख्या आहे त्याच्यातल्या 10% लोकांनी जरी त्याकरता प्रयत्न केले तरी परिस्थिती खूपशी सुधरू शकते. आता हा सामाजिक न्याय कोण देऊ शकतं, तर तुम्ही, आम्ही, किंवा सामाजिक संस्था किंवा NGOs किंवा सरकारच्या संस्था. आता बेसिकली आपण हे बघूयात की आर्टिकल 38 ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतंय की प्रत्येकाला सुसह्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मूलभूत गरजा मिळवणे हे मानवी हक्क आहे आणि असे मानवी हक्क मिळवून देण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणजे तुमची आमची जबाबदारी आहे की दुसरा कोणी दुर्बल दिसेल समोरच्याला तर समोरच्याला तो हक्क मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. आणि हे असं असणं, हे कर्तव्य स्वतःचं असणं म्हणजेच सामाजिक बांधिलकी. ज्या माणसाला सामाजिक बांधिलकी असते तो माणूस सामाजिक न्याय समोरच्या माणसाला देऊ शकतो. सो तुम्हाला कोणावरती डिपेंडच राहायचं नाहीये की कोणी समोरचा व्यक्ती करायलाच पाहिजे. तुम्ही आम्ही सुद्धा ही गोष्ट पुढे नेऊ शकतो, समोरच्याला सबल करू शकतो. हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे. बरोबर आहे. म्हणजे या दृष्टिकोनातनं हा सामाजिक न्याय दिवसाचं उद्दिष्ट आहे. जेव्हा जर आपण मानवी हक्क दिवस जो आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ आपण जे म्हटलेलं आहे की इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशन डे जो आहे 21 फेब्रुवारीला, हा नेमका दिवस काय आहे याविषयी. इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशन डे म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे असं जर म्हटलं तर युनायटेड नेशन्समध्ये जी राष्ट्र सहभागी झाली होती त्या राष्ट्रांनी ठरवलं होतं की मानवी हक्कांचं उल्लंघन होऊ नये म्हणून नेमकं आपण काय केलं पाहिजे. त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि ड्राफ्टिंग कमिटी जी होती त्यामध्ये भारताचा एक सहभाग होता त्याच्यामध्ये. आता ही मानवाधिकार ही संकल्पना जी आहे ती यावरून घेतलेली आहे की माणूस जन्माला आला की तो काहीतरी हक्क घेऊन जन्माला येतो आणि ते हक्क घेऊन जन्माला आला असताना त्याच्या हक्कांची पायमल्ली होऊ नये म्हणून जगातील राष्ट्रांनी एकमतानं असं ठरवलं की त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून हा मसुदा तयार केला आणि या मसुद्याप्रमाणे की इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी, ब्रदरहूड हे या ज्या गोष्टी आहेत याचं पालन झालं पाहिजे. आणि याचं पालन करण्याकरता ती नियमावली तयार केली आणि ती नियमावली म्हणजेच मानवाधिकार. अच्छा. तर ही संकल्पना अशी आहे. आता भारताचे जी नॅशनल ह्युमन राईट कमिशन जी आहे ती नॅशनल ह्युमन राईट कमिशन याच धर्तीवर कार्यरत आहे. अच्छा. की जे युनायटेड नेशन्सनी जे ठरवलेलं आहे त्यांची जी संकल्पना आहे तीच नॅशनल ह्युमन राईट कमिशनची सुद्धा संकल्पना आहे. त्यामध्ये सुद्धा मानवाधिकारांचं उल्लंघन होऊ नये म्हणून तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या तरतुदी केल्याप्रमाणे मानवाधिकार आयोग हे प्रत्येक राज्यामध्ये कार्यरत आहेत. अच्छा. आणि या मानवाधिकार आयोगांचं काम आहे की जर मानवाधिकाराची उल्लंघन त्याचं होत असेल तर त्याची दखल घेतली जाते. याचं मी आपल्याला उदाहरण सांगू इच्छितो की जर पोलिसांच्या कोठडीमध्ये मृत्यू झाला एखाद्या कैद्याचा अच्छा किंवा बलात्कारासारख्या घटना जर घडल्या तर त्याची माहिती नॅशनल ह्युमन राईट कमिशनला जे राज्याचे पोलीस महासंचालक असतात त्यांच्या मार्फत 24 तासामध्ये दिली जायला पाहिजे असा दंडक आहे आणि त्याप्रमाणे ती माहिती दिली जाते. आणि त्या माहितीनुसार हे नॅशनल ह्युमन राईट कमिशन त्याची दखल घेतं आणि त्या प्रकारे त्या राज्यांना ते होऊ नये किंवा त्याचं निराकरण व्हावं, त्याचं निराकरण व्हावं त्याकरता प्रयत्न करायला पाहिजेत असा आदेश देऊ शकतो. अशा प्रकारचे एक मानवाधिकार जपण्यासाठी ह्युमन राईट कमिशननी आपल्या कार्य सुरू केलेलं आहे किंवा कार्य सुरू आहे ते. अरे वा. आणि
गेली म्हणजे 67 ऍक्टिव्ह वर्ष- रोल म्हणतात तो हा असा. ऍक्टिव्ह रोल म्हणतो आपण तो हा असा आहे. आणि युनायटेड नेशन्सनी आपल्याला 67 वर्ष ही संकल्पना घालून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जगामध्ये आज हे कार्य अविरतपणे चालू आहे. तर अशा प्रकारे ही मानवाधिकाराची संकल्पना आहे आणि हा दिवस आपण एवढ्यासाठी साजरा करतो. बरोबर आहे. म्हणजे जागतिक पातळीवरती जे चाललेलं आहे ते राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती सुद्धा आपल्यापाशी पोहोचलेलं आहे आणि आपल्या मदतीसाठी ही हक्क समिती आहे. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने, तो घेते. नमस्कार. नमस्कार, भरत शिंदे बोलतोय नाशिकवरून. बोला. नाशिकवरून. हा हा प्रश्न असा होता की महिला सक्षमीकरणासाठी शासनाने नवीन उपक्रम कुठले राबवायचे ठरवले? बरं, धन्यवाद. जेव्हा मॅडम आपण असं म्हणतो, आपण आजचा विषयही बघितला, सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरण हा आपला विषय जेव्हा आहे, तेव्हा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण आत्ताही असं म्हणत होतो तो म्हणजे इक्वॅलिटीचा, समानतेचा मुद्दा, सामाजिक न्याय आणि या चौकटीमध्ये महिलांसाठी असलेले काही विशेष हक्क अधिकार याविषयी. मागच्या एपिसोडमध्ये पूर्ण आपला 1 तासाचा एपिसोड जेव्हा झाला होता त्यावेळेस मी पूर्ण महिलांचे हक्क सांगितले होते. महिलांचे हक्क आणि त्यांच्या कायद्याविषयी आपण मागच्या वेळेसही बोललेलो आहोत. प्रत्येक कायद्यामध्ये त्यांचं म्हणजे जेव्हापासून आपलं भारत स्वतंत्र झाला किंवा IPC आधीपासून 1800 सालापासूनचं जे काही आहे त्यापासून आपण महिलांकरता कायदे केलेले आहेत आणि महिलांना सक्षमीकरण आपण बघत आहोत त्यांचं कसं कसं पुढे पुढे. आता बेसिकली डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट झाला पण तो ऍक्ट पूर्णपणे महिलांच्या करता आहे. सो आता ॲजिटेशन असं होत आहे की पुरुषांसाठी मग काय, मग त्या ऍक्टच्यामुळे एक चुकीची बाजू अशी होतीये की बऱ्याचशा महिला पुरुषांना वेठीस धरता आहात. सो ते इक्वॅलिटी बरोबर झाली पाहिजे. सामाजिक न्याय जसा त्या महिलेला मिळाला पाहिजे तसा त्या पुरुषालाही मिळाला पाहिजे. सो जर त्या बाईचं रॉंग असेल तर त्याला बाईचं जर बाईच्या विषयीचे कायदे हे आपण ओळीने बघितलेले आहेत. सो आपण आताही सामाजिक दृष्टिकोनातून त्याचा विचार करूयात. पुढचा फोन आहे रवींद्र कुडाळकर यांचा. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार, रवींद्र कुडाळकर बोलतोय पुण्याहून. बोला. माझे 3 प्रश्न आहेत मॅडम. पहिला प्रश्न मला असं विचारायचं आहे की अनेकदा रस्त्यांवर अन्न वस्त्र निवारा अभावी अनेक बेवारशी उपेक्षित लोक पडलेले दिसतात आपल्याला रस्त्यावर किंवा त्यांचा कोणी वादी नसतो. मग अशा बाबतीमध्ये मानवाधिकार किंवा सामाजिक न्याय अंतर्गत काही करता येऊ शकतं का, म्हणजे सरकारला किंवा NGOजला किंवा सर्वसामान्य माणसाला? पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की कधी कधी सार्वजनिक ठिकाणी असंही दृश्य दिसतं की एखाद्या व्यक्तीचा अपमान केला जातो, मग याला आपण सामाजिक अन्याय म्हणायचा का? आणि तिसरं असं की काही समाजामध्ये आपण असं आता प्रसारमाध्यमांमध्ये ऐकलंय, वर्तमानपत्रातही वाचलेलं आहे की वाळीत टाकलं जातं एखाद्या कुटुंबाला काही कारणानं, तर याला सामाजिक अन्याय म्हणायचा का? आणि त्यासाठी कायद्याच्या दृष्टीने काय केलं गेलं पाहिजे असं आपणास वाटतं? धन्यवाद. धन्यवाद. सर, जेव्हा मानवी हक्कांविषयी म्हणतो तेव्हा बेवारशी असणारी व्यक्ती म्हणूया आपण, वयाची मर्यादा न पाळता, की कोणत्या मानवी हक्कांच्या अंतर्गत येते, सामाजिक न्यायाच्या अंतर्गत त्यांना मदत मिळू शकते, काय आहे नेमकं? खरं तर हा सामाजिक न्यायाअंतर्गत सुद्धा येणारा प्रश्न आहे. त्याचबरोबर मानवी हक्काचं उल्लंघन होतं हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल. कारण जे आज प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, जगण्याचा हा मूलभूत अधिकार आहे आणि अन्न वस्त्र निवारा, ज्याप्रमाणे आता आपलं ज्या फोन केला त्या प्रश्न आला त्या संदर्भात अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गोष्टी आहे आणि याची पूर्तता या सगळ्या लोकांना झाली पाहिजे, सर्व नागरिकांना झाली पाहिजे. आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे जे असे कोणी भिक्षुक असतील किंवा रस्त्यावर भीक मागणारे असतील त्यांची सुद्धा प्रश्न आहेत आणि त्याकरता शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आणि भिक्षुकी जे मागणारे आहेत, भिक्षा मागणारे आहेत, त्यांच्यासाठी भिक्षेकरी गृह हे निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये
त्यांच्या सोय होऊ शकते. सोय होऊ शकते आणि त्यांच्यासाठी त्या ठिकाणी ते जाऊन होऊ शकतात, तिथे मदत मिळू शकते. मदत मिळू शकते, शासनाची मदत मिळू बरोबर. शकते. मॅडम, अन्न-वस्त्र निवारा ह्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत. सरकारने अन्न देण्यासाठी सबसिडीज जाहीर करायला पाहिजे. अन्नामध्ये पाणी हे इन्क्लुडेड आहेच. पाण्याचं समान वाटप झाला पाहिजे. म्हणजे आपण असं बघतो की एखाद्या ठिकाणी रोज मुबलक पाणी दिलं जातं आणि काही ठिकाणी आठवड्यातून एकदा थोड्याशाच प्रमाणात पाणी दिलं जातं. पाणी हा मानवी हक्कांमधला भाग आहे, सामाजिक न्यायाचा भाग आहे आणि सगळ्यांना समान पाणी वाटप हा आजचा ज्वलंत मुद्दा आहे. कायदा काय म्हणतो? अन्नाप्रमाणे पाणी सुद्धा हे अन्नामध्ये पाणी इन्क्लूड असलं पाहिजे. म्हणजे मूलभूत गरजा ज्या पहिल्यापासून दिल्या गेल्या, ते अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरजा दिल्या गेल्या, त्याच्यामध्ये पाणी हे आलंच, म्हणजे इन्क्लुडेडच आहे ते. सो ही अशी विषमता का? एखाद्याला भरपूर पाणी आणि दुसऱ्याला आठवड्यातून एकदा पाणी, सो ही अशी असमानता का करतात? ह्याच्यावरती कायदे अजून का इतके नाही आहेत सबल, ह्यावरती आपण विचार करण्यापेक्षा ही आपली स्वतःची कर्तव्यामध्ये सामाजिक न्याय असल्यामुळे ती स्वतःची कर्तव्य आहेत. आता तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी गावं दत्तक घेतली जात आहेत, कोणीतरी सामाजिक संस्था त्याच्यावरती कामं करत आहेत. पोपटराव पवारांनी हिवरे गाव केलेलं आहे. सो त्यांना कायद्याची गरज नाही लागली. सो अशा गोष्टी व्हायला पाहिजे. ह्या पाणी असमानतामध्ये आपण नदी जोडणे प्रकल्प ह्या गोष्टीवरून भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पाण्याची नासाडी करू नये आणि पाण्याची नासाडी केली तर BMC ऍक्टमध्ये त्याच्याकडली तरतूद आहे. पृथ्वीवरती पिण्यायोग्य पाणी हे अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे आपण बघूयात की अन्नाची नासाडीही करता कामा नये. इटलीमध्ये असा कॉमन रेफ्रिजरेटर असतो जिथे तुम्ही तुमचं एक्सेस फूड डिपॉझिट करू शकता आणि जो कोणी गरजवंत असेल तो त्याचं ते फूड कलेक्ट करेल. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याकडे कार्यरत असायला पाहिजे. दुसऱ्या देशांमधून आपण त्यांच्यातलं चांगलं बघायला पाहिजे आणि सामाजिक संस्थांनी किंवा सरकारने ते करायला हवं. म्हणजे हे तुम्ही आपण जे सांगत आहात तुमच्या माध्यमातून सगळ्यांपाशी हा संदेश गेलेलाच आहे. सर, कुडाळकरांचा जो मुद्दा होता तो म्हणजे त्यांचा मुद्दा होता सार्वजनिक ठिकाणी होणारा अपमान हा कुठल्या हक्कांमध्ये किंवा अधिकारामध्ये. एक फोन आलेला आहे, तो घेते पटकन आणि पुन्हा या मुद्द्याकडे वळते. हरीश यांचा फोन आहे. नमस्कार हरीश. हरीश शिरसाट बोला. हरीश शिरसाट मॅडम. हरीश शिरसाट. हरीश शिरसाट बोला. हरीश, हा मॅडम, प्रश्न असा आहे माझा की सर की आपण सामाजिक न्यायाबद्दल चर्चा करतो आहोत. तर सामाजिक न्यायामध्ये शैक्षणिक असमानता किंवा शैक्षणिक विषमता जी आहे, शैक्षणिक विषमता आपण कशी दूर करणार आहात आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल ग्रामीण भागातील मुलांना, वंचित घटकातील मुलांना? धन्यवाद. सर, बालकांचे मानवी हक्क, शैक्षणिक अधिकार याविषयी. शैक्षणिक अधिकार हे माणसाचा मूलभूत अधिकार आहे. घटनेमध्ये आर्टिकल 14 मध्ये नमूद केलेलं आहे की 14 वर्षांच्या बालकापर्यंत शासनाने त्यांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे. आणि तळागाळातले जे लोक आहेत की ज्या मुलांना शाळेत जाता येत नाही, आपण बघतो की ऊसतोड कामगार जे आहेत ते स्थलांतरित होतात. आज इथे उद्या तिथे असे त्यांचं परिक्रमण चालू असतं. त्यांच्या मुलांसाठी की त्या ठिकाणी सरकारने शाळा सुरू केल्या पाहिजेत. आता सुद्धा शाळा आहेत पण फार कमी प्रमाणात आहेत आणि शासनाने अधिकाधिक शाळा उघडून त्यांच्यासाठी की त्यांना शिक्षण देण्याचं काम आणि योग्य दिशेने त्यांची वाटचाल करावी या दिशेनं त्यांना घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं. शिक्षण घेणं हा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येकाला शिक्षण हे मिळालंच पाहिजे असा घटनेमध्ये त्याची तरतूद केलेली आहे. वा. कार्यक्रम आपला जो आहे तो राज्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेरही बघितला जातो. तामिळनाडूहून आपले एक प्रेक्षक आपल्याशी संपर्क साधू इच्छितात. महाजन आपल्याशी बोलतायत तामिळनाडूतून. बोला. हे पहा, आपल्या ऋग्वेदामध्ये न्यायाची व्याख्या अशी केली आहे की दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन रिलेशन मध्ये प्रत्येकाच्या व्हॅल्यू असतात.
आणि त्या व्हॅल्यू इव्हॅल्युएट करून त्या दोघांनाही आनंद होईल अशी घटना घडणं म्हणजे न्याय मिळणं अशी ऋग्वेदातली व्याख्या आहे. आचार्य धर्माधिकाऱ्यांनी अशी व्याख्या केलेली आहे की असा समाज व्यवस्था असणं की ज्या समाज व्यवस्थेमध्ये गरजवंताला वस्तू भेटली पाहिजे आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे त्यानुसार प्रत्येकाला काम मिळालं पाहिजे आणि काम करणारा प्रत्येक माणूस हा त्याच्या अन्न वस्त्र निवारा अशा गरजा भागेल अशा त्याला मिळाल्या पाहिजे. पण माणूस म्हणून त्याला जगता आलं पाहिजे अशी समाज व्यवस्था म्हणजे सामाजिक न्याय. आणि हा सामाजिक न्याय आता भारताची घटना देशात जवळ 69 वर्ष चालू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. हा सामाजिक न्याय आम्हाला मिळतो का, मिळाला आहे का आणि मिळणार आहे का? जय हिंद. काय सांगाल मॅडम? सामाजिक न्याय मिळेलच. आपण एक लक्षात घ्या की माणूस हा सोशल ॲनिमल आहे, तो समाजाशिवाय जगू शकत नाही. हे समाजात जगताना तो प्रत्येक वेळेस समाजाकडून काही ना काही घेत असतो. आपणही त्या समाजाला देणं लागतो आणि ती बांधिलकी प्रत्येकाने जपणं गरजेचं आहे. सो प्रत्येक, आता तुम्ही मगाशी चाइल्ड एज्युकेशनबद्दल बोललात, तर एखादा चाइल्ड लेबर तुम्हाला दिसला किंवा बॉन्डेड लेबर दिसला, बॉन्डेड लेबर म्हणजे काय मी सगळी संज्ञा पुढे सांगते तुम्हाला, पण ह्या सगळ्यांना तुम्हाला शिक्षण देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यांना शिक्षण देण्याचे. किंवा सामाजिक संस्था आहेतच. आता बेसिकली जर चाइल्ड लेबर दिसला तर तुम्ही चाइल्ड लेबर प्रोहिबिशन ॲक्ट आहेच, तिथे तुम्ही जर नाही गेलात तर पोलीसमध्ये कंप्लेंट करू शकता. पोलिसांनी दाद नाही दिली तर त्यांचा एक सोशल वेलफेअर बोर्ड आहे, त्या बोर्डाअंतर्गत तुम्ही त्यांना भाग पाडू शकता की न्याय मागू शकता आणि भाग पाडू शकता की जेणेकरून तुम्ही ह्या माणसाला न्याय द्या असं तुम्ही त्यांना सांगू शकता. मगाशी अजून एक कुडाळकरांचा मुद्दा होता तो म्हणजे वाळीत टाकणं. तर वाळीत टाकणं ही संकल्पना आणि त्या दृष्टिकोनातून न्याय मागणं या दोन्ही गोष्टींविषयी सांगा. कोणालाही वाळीत टाकणं हे बरोबर नाहीच आहे. आणि हा मी पहिल्यांदाच आपण म्हटलं की सामाजिक न्याय म्हणजे सगळ्यांना समानता. आपल्या आर्टिकल 40 कॉन्स्टिट्यूशन मधल्या सगळ्या आर्टिकल्समध्ये समानता आणि समान हक्क हे दिलेले आहेत. सो कोणाला कुठल्याही जातीवरून हिणवायचं, म्हणजे एखाद्या जातीवरून फक्त नाव घेणं ती गोष्ट वेगळी, पण कोणाला तरी हिणवायचं हा त्याच्यावरचा अत्याचार आहे आणि त्याच्यावरती कायदे आहेत पर्टिक्युलर जातींवरती आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही दाद मागू शकता. त्या दृष्टिकोनानं काही स्लाइड्स आहेत तुमच्याकडे ज्या तुम्ही दाखवू इच्छिता? आणि ह्या मॅडम स्लाइड काढेपर्यंत सर जेव्हा कुडाळकरांचा आणखीन एक विशेष मुद्दा होता तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी होणारा अपमान या मुद्द्याविषयी. कुडाळकरांचा जो मुद्दा होता की सार्वजनिक ठिकाणी अपमान म्हणजे ज्याला आपण डिफेमेशन म्हणतो. IPC सेक्शन 500 मध्ये डिफेमेशनची व्याख्या केलेली आहे आणि त्याप्रमाणे जर कोणाचं डिफेमेशन होत असेल, सार्वजनिक ठिकाणी अपमान होत असेल तर तो नक्कीच कोर्टामध्ये जाऊन त्याची दाद मागू शकतो. अच्छा. कोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकतो की माझा सार्वजनिक ठिकाणी अशा रीतीनं अपमान झालेला आहे, अशा प्रकारे जाऊन त्याची तो दाद मागू शकतो. आणि दुसरा एक आता जो मुद्दा आपल्यापुढे मांडला गेला की तुम्हाला हा जो सामाजिक स्तर आहे तो उंचावण्यासाठी आपण काय करतो किंवा काय केलं पाहिजे, तर माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की घटना लिहिताना 26 जानेवारी 1950 असं त्या तेव्हाच सांगितलेलं आहे की आपण आता जो प्रवेश करतोय तो आता जो आपण प्रवेश करणार आहोत तो विरोधाभासात प्रवेश करणार आहोत. अच्छा. विरोधाभासात प्रवेश करतोय आपण. आणि एकीकडे सामाजिक व आर्थिक एकात्मता स्वीकारण्याची आपण बोलतो, तर दुसरीकडे एक मत आणि एक माणूस ही संकल्पना आपण स्वीकारत नाही. एक मत एक माणूस एक मत ही संकल्पना आपण स्वीकारत नाही आणि ती आपण स्वीकारली पाहिजे. आपण ही संकल्पना जोपर्यंत स्वीकारणार नाही तोपर्यंत आपला उत्कर्ष होणार नाही आणि प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की मला घटनेने दिलेले हक्क आहेत त्या हक्काचं पालन होतंय अच्छा. आणि मी सुरक्षित आहे. हां. कोफी अन्नान
जे युनायटेड नेशनचे जनरल सेक्रेटरी होते कोफी अन्नान, त्यांनी एकदा असं म्हटलेलं होतं की प्रगती करायची असेल तर सुरक्षितता पाहिजे आणि सुरक्षितता यायची असेल तर प्रगती होणं गरजेचं आहे आणि हे दोन्ही यायचं असेल तर मानवाधिकारांचं संरक्षण हे झालं पाहिजे. बरोबर आहे. या गोष्टी प्रकर्षाने कोफी अन्नान यांनी सांगितलेल्या होत्या. खरी गोष्ट आहे. पुढचा फोन आहे तो घेते. नमस्कार, पुण्याहून बोलतायत. हॅलो. बोला. हा, मी रेणू चौधरी पुण्याहून बोलतेय. बोला रेणू मॅडम. हा, सामाजिक न्याय आणि सुरक्षा याच्याबद्दल मगाशी सरांनी सांगितलं की नियमावली ही बनवलेली आहे. जेव्हा आम्ही पाहतो की मोठमोठ्या मॉल्स आणि हॉटेल्समध्ये गरीब लोकांना किंवा चप्पल घातलेल्या व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही आणि मग अशा ठिकाणी नियमावली जर ती आहे तर मग ती आम्हाला सामान्य नागरिकांना कुठे वाचायला पाहायला मिळेल आणि त्याच्या विरुद्ध ती व्यक्ती तर गरीब असल्यामुळे बोलू शकत नाही, पण दुसरी व्यक्ती जर तिच्या सोबत काही काम करण्याची इच्छा असेल तर ती ती नियमावली कुठे वाचू शकते किंवा हॉटेल मालकाला किंवा मॉलच्या मालकाला कशा पद्धतीने कन्व्हिन्स करू शकते त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावे. मस्त. व्यावहारिक आणि नेमका असा हा मुद्दा आलेला आहे आणि त्याविषयी मला तुमच्या दोघांकडूनही मार्गदर्शन अपेक्षित आहे. मॅडम, आपल्याला नियमावली हे आपल्याला बघायला मिळेलच. आता देवळात चपला न घालणे हे योग्य आहे हे आपण मानतो, पण कुठल्या मॉलमध्ये चपला न घालणे हे त्यांना कदाचित असं म्हणायचं, काही ठिकाणी असं असतं की चपलांच्या बाबतीत नियमावली आखलेली असते आणि ह्या पद्धतीने प्रवेश कर, तर ही बंधनं देणं योग्य आहे का, असा काहीसा त्यांचा मुद्दा आहे. कदाचित त्या आपण साड्यांच्या दुकानात गेल्यावरती तिकडे गादी असते, तर त्या गादीवरती चपलांची धूळ येऊ नये आणि त्या साड्या खराब होऊ नये हा त्यांचा उद्देश असेल तर गोष्ट वेगळी, पण आजपर्यंत मी असं मॉलमध्ये चपला काढून बघितलेलं नाहीये. सर, तुम्हाला या नियमावलीविषयी काही सांगायचं की कुठेही नियमावली सामान्य नागरिकांना बघायला, वाचायला आणि त्या दृष्टिकोनातून न्याय मागण्यासाठी बघायला मिळू शकते? प्रामुख्यानं हा श्रद्धेचा प्रश्न आहे. बरं. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण चप्पल काढून जातो, हा एक श्रद्धेचा भाग आहे. परंतु आज आपण जर बघितलं की खेड्यापाड्यामध्ये कोर्टामध्ये गेल्यानंतर सुद्धा लोक आज चपला बाहेर काढून जातात. अच्छा. आता अशी कुठे नियमावली नाहीये, पण लोकांचा हा एक श्रद्धेचा विषय झालेला आहे, श्रद्धेचा भाग झालेला आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. मी जेव्हा खेड्यापाड्यात कोर्टामध्ये गेलेलो आहे तेव्हा लोक चपला बाहेर काढून जातात. मला स्वतःला असा प्रश्न पडला की हे का असं आहे, तर मी स्वतःच विचार केला की हा लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, श्रद्धेचा भाग आहे की लोकांना अजून सुद्धा वाटतं की हे न्याय मंदिर आहे आणि ह्या न्याय मंदिरात जाताना आपण चपला बाहेर काढून गेल्या पाहिजेत. तर आता ज्या मॅडम ज्यांनी फोन केला होता त्यांना मला एवढंच सांगावं असं वाटतं की हा श्रद्धेचा भाग आहे. अशी कुठंही नियमावली नाही, मॉलनी कुठे नियमावली केलेली नाही की चपला काढून आतमध्ये गेलं पाहिजे, असं कुठेही नियम नाही. पण त्यांचा जो मुद्दा होता तो थोडासा असं विचारते, तो म्हणजे त्यांचं सामाजिक न्याय किंवा मानवी हक्क या संदर्भामध्ये आपले असलेले मूलभूत हक्क, आपले असलेले सामाजिक न्यायाचे हक्क आणि मानवी हक्क याविषयी त्यांना कशा पद्धतीने माहिती मिळू शकेल? आपले असणारे हक्क, मूलभूत हक्क आणि आपले सामाजिक अधिकार हे हातात हात घालून चालतात. आपण दोघांना एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. हे माझे सामाजिक अधिकार आहेत आणि हा माझा मूलभूत हक्क आहे. पण ती नियमावली त्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरती असलेल्या आयोग समितीमधून मिळू शकेल, राष्ट्रीय मानवी हक्क समितीमधून. आपण जर ह्युमन राईट वरती काही पुस्तकं आहेत, काही लिटरेचर आहे, ते जर आपण पाहिलं, वाचलं तर आपल्याला नक्कीच कळेल की आपले स्वतःचे अधिकार काय आहेत. सामान्य माणसाला हे कळणं आवश्यक आहे की माझे स्वतःचे अधिकार काय आहेत, दुसऱ्याचे अधिकार काय आहेत म्हणण्यापेक्षा माझे काय अधिकार आहे. कारण घटनेने प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे. जसा आता एक प्रश्न आला होता की भिकाऱ्यांना काही अधिकार आहेत का किंवा त्यांच्या संरक्षणासाठी आपण काय करणार आहोत. पण त्यांना सुद्धा अधिकार आहेत. असं नाहीये की एका कुठल्या पर्टिक्युलर व्यक्तीला अधिकार आहेत. माणूस म्हणून सगळ्यांनी एकमेकाला समजून पुढे जायचं आहे, ही संकल्पना आहे. ही संकल्पना आहे. जळगाव इथला पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला.
चंद्रशेखरजी नमस्कार. हा नमस्कार, मी चंद्रशेखर नाईक बोलतो जळगाववरून. हम्म. माझा प्रश्न असा आहे की पोलीस कर्मचारी यांचा मानवी हक्कात समावेश होतो का? बरं आणि तेव्हा होत चांगला जर प्रश्न असेल आहे. होत जर असेल तर 24 तास कर्तव्य का गुढीचं असतं? बरं याविषयी आणि जर मार्गदर्शन त्यांचं जर मिळेल. सामाजिक आणि त्यांचं जर सामाजिक आणि कौटुंबिक आरोग्य किंवा त्यांना जर वीर मिळाला हा तर त्याचा परिणाम त्यांच्या कामावरती होतो. खरंय. त्यांच्या ड्युटीचा जो वेळ असतो तो जवळपास 14 ते 16 तास शिका होऊन जातो. बर त्याचा परिणाम जनतेच्या संरक्षणासाठी जो होतो त्याचा परिणाम म्हणजे वेगळा परिणाम होतो. जेवढा इफेक्टिव्ह असला पाहिजे तेवढा होत नाही. धन्यवाद. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. त्यांनी म्हटलं होतं पोलिसांना असलेले ड्युटी आवर्स, त्यांच्यावर असलेला कामाचा ताण आणि या दृष्टिकोनानं सामाजिक हक्क, मानवी हक्क, सामाजिक न्याय हा खूपच ज्वलंत विषय आहे आणि त्याच्याविषयी बेसिकली तक्रार आपणच पोलिसांकडेच आपण तक्रार करत असतो आणि पोलिसांनाच तो न्याय मिळत नाहीये. हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण कित्येक वेळेस आता 31 डिसेंबर किंवा कुठला तरी टेररिस्ट अटॅक आला की त्यांना 48 तासांच्या ड्युटीज असतात. त्यांना ते पुन्हा दुसऱ्या दिवशी ते कंटिन्यू करणं, त्यांना शेवटी तेही माणूसच आहेत. सो असं आपण त्याच्यावरती आपण काही गोष्टी अशा आहेत की कुठेतरी रात्रीची हॉटेल्स ओपन असतात किंवा तुम्ही जाऊन त्यांना मदत करू शकता. ट्रॅफिक पोलीसच्या वेळेस तुम्ही आता आमच्याकडे पारसी कॉलनी आहे, एक पारसी बाबा दरवेळेस ट्रॅफिकमध्ये त्यांना मदत करत असतो. सो व्हॉट एव्हर दे विल टेल यू तुम्ही ते करू शकता. आता हल्ली चलन काढण्यासाठी म्हणजे कंप्लेंट्स घेण्यासाठी, केसेस घेण्यासाठी ट्रॅफिकसाठी वेगळी माणसं आहेत, सिनियर माणसं आहेत आणि तुम्हाला पकडण्यासाठी वेगळे कॉन्स्टेबल्स लावलेले आहेत. कारण कित्येक वेळेस अशा आपल्याकडे केसेस आलेले आहेत की ते 2 व्हीलरला पकडतायत आणि त्यांच्याच अंगावरती घालून 2-3 आत्ताच हवालदार गेलेले आहेत, त्यांना प्राण घालवायला लागले. सो अशा किंवा पोलिसांच्या आत्महत्या आपण बघतो की ते शूट करतात स्वतःला, त्यांच्यावरती ओव्हरबर्डन आहे. आपण बघतो की 8 तासांची ड्युटी आपण ठरवलेली आहे कुठल्याही कामगारासाठी, तर पोलिसांना 48 तासाची ड्युटी का असावी? सो हा ज्वलंत विषय आहे. ह्याच्याविषयी आपण पुढे होऊन काहीतरी कायदे निर्माण करू. सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत, आपण करण्यासारखं. या क्षणी त्यांना काही दिशादर्शन आपण देऊ शकतो या दृष्टिकोनातनं त्यांनी काय करावं सर? नक्कीच की मिनलनी आता सांगितल्याप्रमाणे की कामाचे तास जे आहेत ते सगळ्यांना सारखे असावेत आणि हे 8 तास का नाही आणि पोलिसांना 8 तासांपेक्षा जास्त काम का करावं लागतं? तर याचं मूळ आहे की आपण आज बघतो की प्रत्येक दिवशी काही ना काही घडत असतं. हो खरंय. आणि आपला जो लिमिटेड फोर्स आपल्याकडे आहे तो फोर्स आपल्याला अनेक ठिकाणी वापरावा लागतो. अगदी खरंय. आणि आता जे प्रेक्षक त्यांनी सांगितलं की पोलिस हे मानवाधिकारामध्ये त्यांचं येतं का, त्यांची ड्युटी आहे ती मानवाधिकारामध्ये, मी म्हणेन नक्कीच मानवाधिकारामध्येच येते ती. मी माणूस आहे आणि मी 8 तासांपेक्षा जास्त किती ड्युटी करायची हा एक प्रश्न आहे. परंतु आपण कितीही म्हटलं तरी सरकारला तडकाफडकी कुठल्या गोष्टी ह्या निर्माण करता येत नाहीत. त्या मला वाटतं तुम्ही आम्ही पुढे येऊनच त्या करायच्या आहेत. त्या प्रोसेस आहे, त्या म्हणूनच प्रोसेसमधून जावं लागतं. खरंय. परंतु पोलिसांसाठी आता आपण बघतो की बऱ्याच योजना आहेत आणि त्याचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे. हे मात्र की महत्त्वाचं आहे. व्यायाम, योगासनं अशा प्रकारचे मानसिक संतुलन ठेवण्यासाठी शासन सुद्धा प्रयत्नशील आहे. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण तसं त्यांनी योजना केलेली आहे. त्या योजनेचा फायदा या पोलीस कर्मचाऱ्यांनी घ्यावा असं मला वाटतं. खरंय. आणि हा जो मंच आहे तो याच दृष्टिकोनातनं आहे की ॲडव्होकेट्स, वकील म्हणजे न्यायाची बाजू आणि आमची सामान्य माणसाची बाजू ही सुद्धा याच मंचावर एकत्र येऊन उदाहरणं देत आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार, भारत वावळ आपल्याशी बोलत आहे डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम, सर्वांना नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की सध्या टेक्नॉलॉजी ही जगभर अतिशय विकासाने वेगाने वाढत असताना शहरी भागामध्ये महिलांचं संरक्षण करणं जरा सोपं झालेलं आहे. त्या कुठल्या बातम्या किंवा नेटवर्क आहे ताबडतोब पोहोचू शकतं आणि महिला सुरक्षित राहू शकते.
पण त्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये त्याचा विकास कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना संरक्षण मिळणं अतिशय कठीण झालेलं आहे. कारण ह्या बातम्या ह्या मिळणं, ह्या पोहोचणं, पोलिसांवर पोहोचणं अतिशय कठीण आहे. तर याविषयी आपण काय प्रकार करणार, यावेळी सरकारने कोणते कदम उचलणं आवश्यक आहे? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. महिला सुरक्षा आणि त्याच दृष्टिकोनातनं सामाजिक न्याय, बऱ्याचशा हल्ली आपण मागच्या वेळेसच्या 1 तासावरती बोललो होतो, पण बऱ्याचशा हल्ली हेल्पलाईन्स आहेत. सो त्या हेल्पलाईन्स तुम्ही मुंबईतून वापरा किंवा महाराष्ट्रातून किंवा भारतातून कुठूनही हेल्पलाईन्स वापरल्या तरी तुम्हाला देशात कुठेही ते पोलीस फोर्स तुमच्याकडे येऊ शकतात. आणि बेसिकली आता मुंबई 24 तास जागीच असते. सो मुंबईमध्ये इतका पोलीस फोर्स दिसतो, गावात तो पोलीस फोर्स नाही आहे. सो त्याच्यासाठी, आणि मगासचा जो प्रश्न होता की पोलिसांच्या करते 8 तासाचे जास्तीत जास्त तुम्ही 10 तास 12 तास, शेवटी आम्ही पण माणूसच आहोत असं पोलीस म्हणत असेल ना. सो हा अशा गोष्टी आपल्याला कशा काय म्हणजे महिला सुरक्षा साठी हल्ली आमच्याकडे मुंबईमध्ये महिला व्हॅन्स आहेत की ज्या फक्त महिलांनाच ट्रॅव्हल करून देतात. त्यांच्यामध्ये जेंट्स नाहीच ट्रॅव्हल करत. त्यांच्या हेल्पलाईन्स आहेत, क्राईम ब्रांचमध्ये त्यांच्या हेल्पलाईन्स आहेत. आता एखाद्या कुठल्याही मोठ्या क्राईममध्ये तुम्ही पोलीस कंप्लेंटमध्ये तुमचं काउन्सिलिंग होतं, त्याचा कंप्लेंट नोंदवल्यावरती त्यांच्याकडून पूर्णपणे तपासणी केली जाते आणि तुम्हाला पूर्णपणे सामाजिक संस्था सुद्धा हेल्प करतात. आणि ह्याच्यासाठी फक्त ग्रामीण किंवा मुंबईचा प्रश्न नाहीये, सगळीकडे हा हल्ली करण्यात येतं. सगळ्या महिलांना सांगत आहात मॅडम, त्या दृष्टीने तुमच्याकडे ज्या स्लाइड्स आहेत, सामाजिक न्याय कोणाकोणाला आवश्यक आहे, आपण हे आता बघूयात की सामाजिक न्याय कोणाला हवंय, म्हणजे कोण दुर्बल घटक आहेत. वेठ बिगारी जे आपण म्हणतो, म्हणजे काय की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त अंग मेहनतीचं काम करण्यासाठी त्यांना पिढ्यानपिढ्या जुंपवून घेतलं जातं, सावकारी केली जाते आणि त्यांना पिढ्यानपिढ्या जुंपवलं जातं. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही बॉन्डेड लेबर ऍक्ट सिस्टीम अबॉल्युशन असा ऍक्ट आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही त्यांच्या खाली दाद मागू शकता. दुसरा आपला बालमजूर आहे. शारीरिक शरीर बाल्यावस्थेमध्ये असताना लहान मुलांकडून अंग मेहनतीचं काम करून घेतलं जातं आणि त्याच्या करता तुमच्यासाठी चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट आहे किंवा सोशल वेलफेअर बोर्ड आहे किंवा राईट टू एज्युकेशन असा आपण कॉन्स्टिट्यूशनमध्येही आहे. तुम्ही मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता, नियमावली पाहिजे. तो नियमावली ह्या अशा आहेत की प्रत्येक कोण दुर्बल घटक आहे आणि तो कुठल्या कायद्याखाली दाद मागू शकतो. तिसरा आपण बघूयात की देवदासी प्रथा. काही कुटुंबात पहिली मुलगी ही देवाला वाहिली जाते आणि त्याच्यानंतर तिच्या हातात कुठलंही उपजीविकेचं साधन नसल्यामुळे ती देहविक्रीचे व्यवसाय करायला लागते. सो ह्याच्या अगेन्स्ट आपण स्वतः दाद मागू शकतो. मद्रास देवदासी प्रोहिबिशन ऍक्ट आणि बॉम्बे देवदासी प्रोहिबिशन ऍक्ट ह्या अंतर्गत त्या दाद मागू शकतात. शेतकरी आत्महत्या हा आत्ताचा जो ज्वलंत विषय आहे, तोही एक दुर्बल घटक आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपण त्यांच्यासाठी जोड उद्योगधंदे लावू शकतो. ते जोड उद्योगधंदे कुठले, तर कुटीर व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार झालेले व्यवसाय, मधमाशांचे संकलनाचे व्यवसाय, मेंढपाळीचे व्यवसाय आणि त्यांच्या बायकांना शिलाई मशीन दिलं जावं, अशा पद्धतीने किंवा सामाजिक संस्थांकडून त्यांच्याकरता मदत केली जावी. फक्त पैसे न देता त्यांच्याकरता आपण काहीतरी उद्योगधंदे निर्माण करून त्यांना फक्त त्यांचे, कारण पावसाळी हंगामावरती त्यांचे शेती असते, सो त्याच्यावरती न जाता आपण काही जोडधंदे करायला दिले त्यांना, तर आपण त्यांना मदत करू शकतो. आणि हे रोजगार हमी योजनेतून आपण त्यांना जोडधंदे करू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो स्त्रियांचं वेतन, याविषयी सांगा.
स्त्री पुरुष यांना समान वेतन. हा, स्त्री पुरुष समान वेतनासाठी आपण मागेही जेव्हा 1 तासाचा प्रोग्राम बायकांच्या विषयीचा होता त्यावेळेसही आपण बोललेलो आहे की रेम्युनरेशन, इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट असा 1976 साली काढलेला ऍक्ट आहे. त्याच्या अंतर्गत आपण इक्वल रेम्युनरेशन मध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना समान हक्क आहे. स्त्री भ्रूण हत्या त्यामध्ये आपण IPC खाली आपण त्यांना दाद मागू शकतो. आदिवासी समाज कल्याणकारी योजना राबवाव्यात. डॉक्टर प्रकाश आमटेंच्याकडे योजना आहेत किंवा कोतवाली ट्रस्ट म्हणून नेरळला एक ट्रस्ट आहे, तेही आदिवासी संस्थांना मदत करतात, आदिवासींना मदत करतात. कुष्ठरोगी मगाशीचा प्रश्न होता, सो कुष्ठरोगी हेही दुर्बल घटक आहेत आणि त्यांच्यासाठीही त्या केंद्रे जी आहेत बाबा आमट्यांनी तयार केलेली किंवा अजूनही काही केंद्रे आहेत त्यांच्यामध्ये आपण स्वतः जाऊनही मदत करू शकतो. सिनियर सिटीजन्स हाही एक दुर्बल घटक आहे, महत्वाचा घटक आहे. म्हणजे दुर्बल म्हणजे त्या वयात त्यांना करता येत नाही, आधीच्या वयात त्यांनी कामं केलेली असतात. सो त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वृद्धाश्रम निर्माण करू शकतो आपण आणि प्रत्येकाला सुसह्य जगण्याचा अधिकार आहे आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सो त्याच्या अंतर्गत आपण हे सगळे नियमावली बघतोय. स्ट्रीट बॉयज अँड गर्ल्सना जर तुम्ही शिक्षण दिलत आणि त्यांना कशा पद्धतीने राहायचे एटिकेट्स नॉर्म्स दिले तर त्यांच्यामुळे बरेचसे क्राईम्स कमी होऊ शकतात. आपण दिल्लीचे हत्याकांड बघितलं, ते एक लहान मुलगा होता ज्याने रेप केलं होतं त्या महिलेवरती. सो अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. प्रौढ शिक्षण वर्ग हे संध्याकाळच्या वेळेत आपण कुठल्याही शाळेमध्ये प्रौढ शिक्षण वर्ग काढता येऊ शकतात. आपल्याकडे लोकसंख्या खूप सगळ्यात जास्त आहे आणि बेकारी जास्त आहे. सो ह्याचा समन्वय कसा साधता येईल तर मशीनची कामं कमी आणि आपले हाताची कामं हाताने करणं, जिथे जिथे हाताने करणं योग्य आहे करू शकतोय ती कामं करू शकता. म्हणजे त्याच्यामुळे बेकारीही कमी होईल आणि आत्महत्याही कमी होतील. ॲडव्होकेट मीनल, तुम्ही सांगत होतात की मानवी हक्क आणि सामाजिक न्याय या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याचं उल्लंघन होणं आणि ते कोणाकोणाला नेमके लागू होतात त्याविषयी आपण सगळे समाजातले घटक बघतो आहोत आणि आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरती हात घालतो आहोत की सांडपाणी उघड्यावरती साठवू देऊ नये, त्याच्यामुळे ही डासाची उत्पत्ती होते आणि असं काही होत असेल तर आपण वॉटर पोल्युशन ऍक्ट किंवा BMC ऍक्ट मध्ये आपण दाद मागू शकतो. हिवरे बाजार सारखी जी गावं आहेत त्याच्यामध्ये एकही डास सापडला तरीही बक्षीस देण्यात येतं. अशा पद्धतीच्या योजना राबवाव्यात म्हणजे ते गाव आपोआप स्वच्छ होतं. चारा छावण्या आपण निर्माण करायला पाहिजे, कारण आपण बघतो आहोत की जनावरं अगदी खूप जास्त वीक होत चाललेले आहेत आणि ते वीक झाल्यामुळे त्यांना कत्तलखान्याकडे नेलं जातं. सो चारा छावण्या किंवा अजून काही गोष्टी खायला दिलं त्यांना खाण्याजोगं तर आपण त्यांनाही कारण शेतकऱ्यासाठी त्यांचा जनावरं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये किंवा प्लास्टिकच्या पिशव्या फेकू नये, त्याच्यामुळे 26 जुलै सारखी पूर परिस्थिती येऊ शकते आणि ह्याच्यासाठी BMC ऍक्ट खाली तरतूद आहे. थुंकू नये, थुंकण्यामुळे TB सारखे रोग होतात आणि त्याच्या अंतर्गत बॉम्बे पोलीस ऍक्ट खाली तरतूद आहे. धूम्रपानात सुद्धा पुढचा मुद्दा आहे. धूम्रपानात सुद्धा बेसिकली आपण करू नये आणि त्याच्यासाठी सुद्धा बॉम्बे पोलीस ऍक्ट खाली तरतूद आहे. कचरा जाळण्यावरती आपण नुकतंच बघितलं की देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा जाळल्यामुळे 10 किलोमीटर परिघामध्ये 8 ते 15 दिवस तो धूर धुमसत होता आणि त्याच्यामुळे धुक्याचं साम्राज्य झालं होतं आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचे पेशंट हृदयविकार बळावले होते आणि श्वसनाचे रोगही बळावले होते. प्रदूषण रोखणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून जे आपण करू शकतो सार्वजनिक वाहनं वापरून स्वतःची वाहनं पब्लिक व्हेकल वापरावीत, स्वतःची वाहनं कमी वापरावीत, व्यसनमुक्ती केंद्रे उभारावीत म्हणजे त्यामुळे मानसिक शारीरिक क्षमता वाढेल.
हॉस्पिटल्समध्ये जाऊन पेशंट्सना मदत करावी, ते तसं मदर तेरेसांनी केलेलं होतं. किंवा शेतमजुरांना, शेतकरी आणि शेतमजूर हे दोन्ही वेगवेगळे लोक आहेत, शेतमजुरांनाही सुविधा आणि सुरक्षता उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्यासाठी काही हेल्पलाईन्स आहेत. या हेल्पलाईनचे काही नंबर्स देऊ शकतो, त्यांना ती माहिती मिळू शकेल असं काही आहे तर नक्की त्यांनी आपल्या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरच्या संस्थांमध्ये संपर्क साधायला हवा. सर, जेव्हा आपण मानवी हक्कांविषयी म्हणतो तेव्हा मानवी हक्क हे बऱ्याचदा आपल्याला आहेत हेच सामान्य माणसाला जाणीव नसते आणि आपल्या सखीच्या मंचावरून किंवा वर्षातनं एकदा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा असे कार्यक्रम घडतात त्यावेळी ही जाणीव जागृती होते. पण युवा पिढीला आणि त्याद्वारे सगळ्यांनाच या जाणीव जागृती कशी होऊ शकेल, तुम्हाला काय वाटतं एवढ्या वर्षाच्या अनुभवातनं? अगदी बरोबर आहे की आपण बघतो की जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा लोक बघतात आणि तेव्हाच त्यांना माहीत होतं की आपले काहीतरी अधिकार आहेत, परंतु प्रत्यक्षात काय अधिकार आहेत हे त्यांना माहीत नसतं. आणि हे माहीत करण्याकरता आपल्याकडे काही NGOs आहेत आणि ते NGOs हे कार्यरत आहेत आणि ते माणसांच्या हक्कांसाठी ते जागृत असतात. आपण पाहिलं की आपल्याला एखादी गोष्ट तड लावायची आहे एखाद्या गोष्टीची, तर आपण मानवी हक्क जे NGOs आहेत त्यांच्याकडे जाऊन आपल्या हक्काची तड लावून घेऊ शकतो. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आपण त्यासाठी माननीय हायकोर्टामध्ये टाकू शकतो आणि त्या जनहित याचिका एक लक्षात घ्या की माणसांना वाटतं आज कोर्ट कचेरीत जाताना खूप खर्चाचं काम आहे, असं नाहीये. एखादं साधं पोस्टकार्ड सुद्धा जर एखाद्या नागरिकांनी आपला प्रश्न हा असा आहे आणि त्याची तड लागत नाही तर ते पोस्टकार्ड सुद्धा माननीय हायकोर्ट हे रिट म्हणून ऍडमिट करून घेतं आणि राज्य सरकारांना तसा ते आदेश देतं आणि शपथपत्र सुद्धा दाखल करायला लावतं की हा जो प्रश्न आहे तो सामाजिक स्वास्थ्याचा आहे, हा जो प्रश्न आहे कामगारांचा आहे, असे अनेक प्रश्न आहे की ते प्रश्न हायकोर्ट सुद्धा राज्य सरकारांना आदेश देऊन सोडवून घेऊ शकतं. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्याकडे पैसा नाही किंवा आपण न्यायालयात जाऊ शकत नाही, ते अशक्य आहे असं समजायचं काही एक कारण नाही. अनाथाई भीती बाळगू नये, अनाथाई भीती बाळगू नये एवढं नक्कीच आजच्या दिवशी सांगू शकतो. मॅडम, जाता जाता काय सांगायचं तुम्हाला? समाजातील दुर्बल घटकांना सन्मानाने जगवण्यासाठी सबलांनी केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक न्याय आणि तो तसा प्रयत्न करताना ती सामाजिक बांधिलकी स्वतःमध्ये जपणं म्हणजे सामाजिक न्याय. रीट किंवा अजून काही गोष्टी आपल्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स किंवा स्वतः तुम्ही उभं राहून कोर्टापुढे दाद मागू शकता, तुम्हाला वकिलाचीही गरज नाही. मी वकील असून तुम्हाला हे सांगते. सो पण तुम्ही अन्याय सहन करू नका, हे माझं कळकळीचं विनंती आहे तुम्हाला. कृपया अन्याय सहन करू नका हे वकिलांनी आज आपल्या मंचावरून आवाहन केलेलं आहे. मानवी हक्क, सामाजिक न्याय या संकल्पना म्हणत असताना आपण दैनंदिन जीवनामध्ये याचं उल्लंघन कुठे करतोय का, अन्याय अत्याचाराविषयी नीट वागत आहोत ना, आणि हो अन्याय अत्याचार झाला तर दाद मागण्यासाठी योग्य दरबारी जात आहोत ना, या सगळ्या दृष्टिकोनानं विचार व्हायला हवा आणि तरच खरं शांती, समता आणि स्वातंत्र्य याचे अर्थ आपल्याला उमगलेत असं म्हणता येऊ शकेल. आज हा कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा आम्हाला या फेसबुक पेजच्या माध्यमातून. www.facebook/sakhisayhadri.tv आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, विषय आणि तुमचे प्रश्न हे सगळं काही या पत्त्यांवर नक्की पाठवा, आम्ही वाट बघतोय. आपण दोघेही आलात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. Mm-hmm.